नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। नागपुर के पांच पावली थाना क्षेत्र में युवक को चाकू का डर दिखाकर मारपीट करके लूट का मामला सामने आया है। चारों आरोपी पुलिस की गिरफ्त में। नागपुर ऑरेंज सिटी नागपुर में पांच पावली पुलिस स्टेशन की हद में नाइक तालाब परिसर में युवक को चाकू का डर दिखाकर मारपीट करके लूटपाट की गई। चारों आरोपी पुलिस की गिरफ्त में। पुलिस स्टेशन पांच पावली के हद में नाइक तालाब परिसर में लोकेश थकाते अपना ऑफिस का काम खत्म करके घर जा रहे थे। रास्ते पर आरोपी जगदीश गोखले, यश डाबला, बिट्टू चावरे, लक्की सोनावने इन्होंने लोकेश को रोका और जबरदस्ती चाकू का डर दिखाकर आरोपियों ने जगदीश की 2 व्हीलर गाड़ी कीमत 1 लाख, 2 मोबाइल फोन, आरओ कंपनी की टूल किट, एटीएम कार्ड और वीजा कार्ड ऐसा कुल 1,30,000 का माल लूट लिए। फरियादी लोकेश की शिकायत पर पुलिस ने मामला दर्ज किया और आरोपियों की तलाश शुरू की। आरोपी परिसर में ही छुपे मिले। आरोपी जगदीश गोखले पर बहुत से गंभीर गुनाह पुलिस स्टेशन पांच पावली में दर्ज है, जिसमें घातक हथियार रखना, परिसर में हथियार लेकर उत्पात मचाना, हत्या का प्रयास, ऐसे बहुत सारे गुनाह आरोपियों पर दर्ज है। आगे की जांच पांच पावली पुलिस कर रही है। पुलिस आयुक्त नागपुर शहर इनके मार्गदर्शन में पुलिस उपायुक्त महक स्वामी, सहायक पुलिस आयुक्त श्वेता खाड़े, पुलिस निरीक्षक बाबूराव राउत, पुलिस निरीक्षक हरेश कालसेकर, सहायक पुलिस निरीक्षक प्रमोद सोनवाने, पुलिस हवलदार नानेश्वर भोगे, इमरान शेख, संतोष शेंद्रे, गगन यादव, राहुल चिकटे, रोमेश मेनेवार इन्होंने इस कार्यवाही को अंजाम दिया। नागपुर से संवाददाता रवि सिंह ठाकुर की रिपोर्ट। सर, आपल्या पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत आपण एक कारवाई केली आहे, ज्यात काही जबरदस्ती चोरी आणि करणाऱ्या 4 आरोपींना अटक केली आहे। नेमकी कोण आरोपी आहे, कुठे ही घटना घडली होती, कशामुळे केली होती, काय सांगते? बरोबर आहे। लोकेश धकाते आपल्या गाडीने भरतवाडा दुर्गानगर येथे जात असताना यश डवल्या नावाचा एक क्रिमिनल आहे, त्यांनी त्याला रस्त्यावर अडवलं, बांगलादेशला लुक्का चौकात घेतला। त्या ठिकाणी जगदीश गोखलेला फोन करून बोलवलं। जगदीश गोखलेवर पण 27-28 गुन्हे आहेत। तो 2 लोकांना घेऊन आला, ते बिट्टू चौरे आणि लक्की एडेचाल म्हणजे सोनवणे। त्या सर्वांनी मिळून त्या लुक्का चौकातून त्या मोटरसायकलने त्याला बसवले। जबरदस्तीने पैसे मागत होते, तो पैसे नाही दिला। त्याच्यामुळे त्याला कलकत्ता रेल्वे लाईन बांगलादेश तिथं घेऊन गेले आणि जगदीश गोखले हा चायना मेडचे चाकू दाखवला। पैसे दे म्हणलं। त्यावेळेला त्याच्याकडे पैसे नव्हते, तर त्याची मोटरसायकल हिसकवले, त्याच्याकडे 2 मोबाईल हिसकवले, त्याच्याकडे टूल किट होता 5,000चा, म्हणजे टोटल 1,30,000चा मुद्देमाल जबरीने हिसकावून पट्ट्याने मारले। त्या शरीरावर पट्टे, बेल्ट जो राहतो त्याच्याने मारले आणि चायना मेड चाकू दाखवून हे सर्व प्रकार झालेले आहे। त्याच्यामुळे त्याच्यावर मारहाण करून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। 24 तासाच्या आतमध्ये सध्या 3 आरोपी अरेस्ट आहेत। त्यांच्याकडून सर्व गुन्ह्यात वापरलेला मुद्देमाल आणि जबरीने चोरी नेलेला मुद्देमाल सर्व जप्त केलेले आहे। आता एक आरोपी बाकी आहे, त्याला पण लवकरच अटक करू। सर, जे आरोपी अटक आहे त्यांचा पार्श्विक रेकॉर्ड काय समोर आला आहे? आणि सर, आपल्या ज्या एरियामध्ये हे लोक राहतात तिथे आपल्या नावाचा मोठे बॅनर लावून हे लोक दहशत निर्माण करतात, त्यानंतर पोलीस काय करणार, काय? नाही, त्याच्या बाबतीत आपण मनपाला पत्र व्यवहार करून त्याला ते काढून घेऊ। ते तुम्ही निदर्शन आणून दिले ते आपण काढून घेऊ, त्याच्यात काही शंका नाही। आणि हे लोक बाह्यगिरी करण्याच्या प्रयत्नात आहे, त्यांना आपण बाह्यगिरी होऊ देणार नाही। कायदेशीर कारवाई करून त्यांना प्रिव्हेंटिव्ह करू, त्यांना पुढील कायदेशीर कडक कारवाई करू। सर, जे अटक आरोपी आहेत त्यांचं काही पार्श्विक रेकॉर्ड समोर? ते पूर्ण सर्व क्रिमिनल रेकॉर्डचे आहेत। जबरी चोरी आहे, 302, 307 सारखे गुन्हे आहेत त्यांच्यावर, खंडणीसारखे गुन्हे आहेत। त्याच्यामुळे त्यांच्यावर आमचा आता वॉच आहे, अटक केलेली आहे त्यांना। पुढील कडक कायदेशीर कारवाई करू।